संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारातील खंडेरायवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 55,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, राहुल डोके हे वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना खंडेरायवाडी येथील एका घरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पोलिसांनी 2 पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान घराजवळ काळ्या रंगाच्या ताडपत्रीच्या आडोशाला संशयास्पदरित्या थांबलेला प्रभाकर अण्णासाहेब गुळवे राहणार रणखांब याची चौकशी केली असता त्याने राजू नामदेव ढेरंगे याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी गुटखा व तंबाखू आणल्याचे समोर आले। पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्या ताब्यातून 12,480 रुपयांचा हिरा पान मसाला, 3,120 रुपयांची रॉयल 717 तंबाखू तसेच 40,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 55,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। चौकशीत हा प्रतिबंधित माल संगमनेर येथील आफ्रिदी पठाण याच्याशी संपर्क करून खरेदी केल्याची माहिती गुळवे यांनी दिली। त्यानुसार प्रभाकर अण्णासाहेब गुळवे, राजू नामदेव ढेरंगे राहणार खंडेरायवाडी आणि आफ्रिदी पठाण संगमनेर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे करत आहेत। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।